नागनाथ मंदिर नागापूर या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि ह्या बारवा मधलं पाणी देवाच्या पूजेसाठी घेऊन जायचे। जब पहाड़ से उसमें लोग पिंड निकालना चाहे तो उसमें से रक्त शुरू हो गया था बहना। तो डोंगर खांदावं लागेल तुम्हाला, तोपर्यंत खांदायचा जोपर्यंत रक्त लागत नाही म्हणून सापाची काती। हा जुना मठ आहे, पूर्वीच्या ह्या व्यवस्था होत्या सगळ्या की महादेवाच्या पिंडीवर साप खेळताना नाग खेळताना। तर जय श्रीराम मित्रांनो, माझं नाव आदित्य आणि स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये आपण भेट देणार आहोत जिल्हा आणि तालुका जालन्यामध्ये असलेल्या नागापूर या गावाला, जे गाव सेवली या गावाच्या शिवारामध्ये येते आणि या गावामध्ये आपल्याला नागनाथांचे मंदिर पाहायला मिळते। म्हणजेच महादेवाचे एक अतिशय पुरातन आणि सुंदर मंदिर पाहायला मिळते, जे मंदिर अतिशय निसर्गरम्य ठिकाणी आहे आणि या मंदिराचा इतिहास फार महत्वाचा आहे। तर मग आजच्या ब्लॉग मध्ये आपण या मंदिराला भेट देऊयात, या मंदिराची सविस्तर माहिती घेऊयात आणि मंदिरामागचा असलेला इतिहासही समजून घेऊयात। तर मग कसल्या प्रकारचा उशीर न करता सुरुवात करूया आजच्या आपल्या ब्लॉगला शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर जय श्रीराम मित्रांनो, जसं की आता आपण अंबडवारी निघालो आहोत नागापूर या ठिकाणी जाण्यासाठी। नागापूर हे जालना जिल्हा आणि तालुक्यामध्ये असलेले एक गाव आहे, जे गाव अंबडपासून साधारणतः 70 किलोमीटरांच्या अंतरावरती आहे। तर चला मग भेटूयात आता आपल्या पुढील वाटेमध्ये। मित्रांनो, पुढे आल्यावर जालन्यावरून मंठ्याच्या दिशेने जात असताना साधारणतः 38 किलोमीटरांच्या अंतरावरती आपल्याला नेर फाटा लागतो। त्या फाट्यावरून डाव्या बाजूला जाणारा रस्ता आपल्याला नागापूर या गावाकडे घेऊन जातो। भरपूर जुनं हो, आम्हाला तशी मंदिर आवडतं। तर मित्रांनो, जसे की आता आपण श्री नागनाथ मंदिर नागापूर या ठिकाणी पोहोचलेलो आहोत, तर आता आपल्याला हे मंदिर श्री आकाशजी जोशी व श्री सूरजजी रागाटे हे दाखवतील व या मंदिराची सविस्तर माहिती देतील। नमस्कार, आपण जालना जिल्ह्यातील जालना तालुक्यातील सेवली जवळ असलेल्या एक 3-3.5 किलोमीटरवर असलेले देवस्थान नागनाथ मंदिर नागापूर या ठिकाणी आपण आलेलो आहोत। औंढा नागनाथ या ज्योतिर्लिंगाचं एक प्रकारचे ठाण आहे म्हणून या देवस्थानची या ठिकाणी ओळख आहे। देवस्थानचा प्राचीन असा इतिहास आहे आणि तसंच मंदिर देखील जुन्या बांधकामामधलं आहे, म्हणजे हेमाडपंथी आहे। मंदिरामध्ये आता सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आणि दुपारची वेळ असल्यामुळे जास्त भाविक भक्त नाहीत, परंतु श्रावणाच्या महिन्यामध्ये महाशिवरात्रीला आणि दर सोमवारी या ठिकाणी भक्तांची फार मोठी गर्दी असते। काही भक्त आहेत या ठिकाणी आज। मंदिराचा परिसर या हे मेन गावावर आहे आपल्या इथं। हा मेन मंदिर, हा मेन मंदिर आहे। परंतु कोणत्याही मंदिराच्या ठिकाणी आधी जायचं जर असेल तर आधी माणसाला स्नान करावं लागतं, आधी पाय धुवावं लागते। त्या अनुषंगाने या ठिकाणचे जे जुने पूर्वज होते, जे जुने भक्तगण होते, त्या ठिकाणी 2 बारव बांधलेले आहेत। दोन्ही बारव या दगडी बांधकामातले आहेत। एक बारव ही या ठिकाणची आहे, आता सध्या त्याचे स्वरूप थोडं वेगळं आहे। त्या ठिकाणी आंघोळ करायची पूर्वीचे लोक आणि मग त्या ठिकाणाहून मग हे बाजूच्या ह्या बारवकडे यायची। ही बारव होती आणि ह्या बारवा मधलं पाणी देवाच्या पूजेसाठी घेऊन जायचे। या बारवातलं पाणी देवाच्या पूजेसाठी घेऊन जायचे। ती जी ते आंघोळीसाठी, समजा ते आंघोळीसाठी, हे पूजेसाठी घेऊन जायचे। हे बारवाचं पाणी असं आटत नाही का कधी? नाही, आटत नाही, आटत नाही याचं। त्यामध्ये एक जुनी आख्यायिका आहे की किती जरी दुष्काळ पडला आणि काही जरी झालं तरी देवाच्या पूजेपुरतं तरी पाणी या ठिकाणी असतं। म्हणजे एक आतमध्ये एक झरा आहे, तो झरा कधीच आटत नाही। हो,
म्हणजे हे कधी आठवतच नाही समजा. आटतच नाही आतापर्यंत. आमच्या माहितीप्रमाणे तरी आम्ही पाहिलं 2013चा दुष्काळ होता, त्याच्या आधी 1-2 दुष्काळ चांगले मोठाले पडले तर, पण ते काही पाणी आटलं नाही आतापर्यंत. म्हणजे देवाची पूजा होईल तेवढं पाणी, तेवढं पाणी 100% या ठिकाणी राहणार, काही जरी झालं तरी राहणार. हे कोणत्या काळातले असेल समजा, असे काही अंदाजे सांगता येईल? अंदाजे कसं तरी फार जुना आहे, परंतु पूर्वीचे लोक म्हणायचे, कोणी म्हणतात की 500 वर्षापूर्वीच आहे, 1339 ते बाबाजींना सांगितलं वर उत्तर आपल्याला काय बाबाजीने सांगितलं 1339 मधलं. आपल्याला बाकीची माहिती बाबाजी सुद्धा या ठिकाणी देऊ शकतात. बाबाजी, तर यांना थोडी मंदिराची आपण माहिती द्यावी. 1339 में जो ना, ये लगाओ इसको लगाओ माइक. 1339 में एक सामगिर महाराज करके संत होते, यहाँ तपस्या करते होते, तो मंदिर होते, गांव भी नहीं होते, भयंकर जंगल होता है. तो उन्होंने खोज करके निकाले पिंड. उसके बाद से मंदिर बनाना शुरू हुआ, बाबा बनना, जब उसके बाद विकास होने लगा. और इसके पहले कुछ नहीं था, भयंकर जंगल था ना, पहले पूरा जंगल था क्या? पूरा जंगल था. फिर वो खोदकाम करके 1339 में दुष्काल पड़ा था. पानी का जहाँ वो रहते थे ऊपर के झाड़ है का वहाँ पर, तो वहाँ उधर उस जगह में पानी वहाँ थोड़ा कम हो गया. तो इधर आए तो इधर एक खोरे था, खोरे में जहाँ पिंड है वहाँ पर थोड़ा गिल्ला उलसर था ना, तो उसको जब हटाए पत्थर वगैरह, तो जब हटाए तो वहाँ पिंड निकल गया. फिर पिंड के नीचे से पानी निकलना शुरू हो गया. वो तो उस समय उसी से उनका पानी का काम चला. 1339 में दुष्काल जब पड़ा था, जबकि फिर धीरे धीरे पब्लिक को मालूम होने लगा कि महात्मा यहाँ पर है, आने लगे, फिर उन्होंने मंदिर बनवा दिया. तो पिंड जो है स्वयंभू है, लेना स्थापना नहीं है, स्वयंभू पिंड है. स्वयंभू पिंड है. पिंड जैसे है वैसे बाद में उसको मंदिर का रूप दिए. और पहले सोचे कि पिंड को हटा करके वही समतल जगह पर मंदिर बनाए, मगर जब पहाड़ से उसमें लोग पिंड निकालना चाहे तो उसमें से रक्त शुरू हो गया था बहना. हाँ, तो फिर क्षमा प्रार्थना करके अब जहाँ के तय वहीं बनाए. फिर उसके नीचे जहाँ से पानी उनको निकलता था उसी के सामने फिर 12 बनवा दिए. 12 माने 12 पहरी, 12 थर. आप गिने सब 12 है. उधर से भी नीचे गिने 12, उधर से भी 12, इधर से भी 12, चारों तरफ से 12 इसलिए 12. अच्छा, ये 12 चार तरफ से थर भी 12, पारी भी वहाँ से 12, यहाँ से 12, नीचे से आएंगे 12. यहाँ से यहाँ तक 12, वहाँ से नीचे 12, चारों तरफ से 12 इसलिए 12. अच्छा. लोग कहते 12 किसको कहते हैं? 12 कहने काटता है कि 12 थर भी रहेगा, 12 पारी भी रहेगी, उसको 12 बोलते हैं. मतलब जहाँ पे 12 हो रहा है तो वो सब बस हर जगह रहेगी ना. यहाँ पर हम देखे कि सब गिन कर देखे भाई 12 क्यों बोलते हैं. तो गिने तो चारों तरफ से 12 ही 12 थर है, 12 पारी है, इसके लिए इसको 12 बोलते हैं. ये पूजा के लिए लगता है पानी. ये सब पानी आपको कभी भी कितना दुष्काल हो जाए, पानी कभी सूखता नहीं. पानी सब निकाल लीजिए, फिर डबल पानी आ जाता है. महादेव के पिंड से ही जो है ना, वहाँ उनके सामने से बारिश धार हमेशा चलता रहता है. पिंड के सामने उस कोने से उधर पिंड है ना, वो लिखा ना गंगोत्री. गंगोत्री. हाँ, तो वही से महादेव जी के यहाँ से गंगोत्री प्रकट है. अच्छा, वहाँ से पानी आता है क्या? हाँ, वहाँ जो नीचे उसके नीचे ही वो आए खड़ग है ना, उससे से निकलता है पानी. सब निकाल लीजिए, फिर वही पानी आएगा. हाँ, क्या वहाँ से वापस आता है क्या? हाँ, चालू आप रोज डेली है ना, डेली पानी निकाल के झाड़ को वगैरह को सब भरते हैं पानी, वापस डबल वापस आ जाता है. अच्छा, मतलब डेली निकाले तो वो भी वापस डेली आपका हमेशा पानी निकाल लीजिए, वो जैसे तैसे पानी आ जाएगा. अच्छा. ये कुंड इधर से 12 है. दोनों में पानी कभी खत्म नहीं हुआ गर्मी में. और दोनों के बीच में यदि बोर लिया गया कि उसका पानी पीने के लिए ठीक रहेगा, पर उसका उल्टा काम हो गया. गर्मी में बोर चलता ही नहीं. गर्मी में चलता ही नहीं, बिल्कुल नहीं. 250 फुट पर है, 250 फुट को पानी नहीं. और दोनों के अगल बगल पानी है. 250 फुट है वो नीचे, 250 फुट है वो. अच्छा, 250 पानी नहीं है.
उसको पानी और नहीं। पानी नहीं है, केवल बरसात भर रहता पानी, हाँ, केवल बरसात। गर्मी में सूख जाता है। हाँ, गर्मी। और यहाँ पे पानी 30 फुट भी नहीं खोल नहीं हाँ। तभी इसको पानी है। पानी डेली निकाल लीजिए, डेली उतना पानी आता है। आ गया। और इसके नीचे भी बावड़ी सब है, वो सब कोड़े सूखी है एकदम। आ गया। कम से कम 40 फुट 70 फुट की बावड़ी सब सूखी है। हाँ, एक नहीं देखा देखी 4-5 लोग बावड़ी खाने वाले हैं। आ गया। लेकिन इसको कंटिन्यू पानी रहता और इसके ऊपर हमेशा कभी भी पानी निकालिए, कभी बिना पानी के नहीं रह सकते आप। मंदिराच्या आजूबाजूला काही जुन्या मूर्त्या आहेत. हाँ, हाँ, हे चंदनाची सहान आणि चंदनाचं लाकूड आहे. म्हणजे महादेवाच्या कोणत्याही मंदिरात गेल्यानंतर चंदन लावावं लागतं. हाँ, हाँ। तर हे चंदनाचं हे आहे तिथं. अच्छा। या ठिकाणी सकाळी जर आलं तर खूप लोक ते चंदन घासतात पाण्यावर आणि त्याचा गंध लावतात आणि तोच चंदनाचा गंध एका याच्यात फेकून देवाला लावण्यासाठी घेऊन जातात. म्हणजे सहान जुनीचे काही पण? हा जा जुने जुने फक्त लाकूड बदलल्याचं अच्छा, चंदन हा, नाही लाकूड बदललं जातं, पण ते जे सहान आहे ते पहिल्यापासून पहिल्यापासून हा तसं. का? हे जुन्या मूर्त्या आहेत त्या काळातल्या. अच्छा. हे सर्व दगडी बांधकाम पण कलरिंग केल्यामुळे त्या ठिकाणी हे झालेलं आहे. काही जे जीर्ण झालं ते परत हे केलेलं आहे. हे पूर्ण दगडच आहे समजा. हे पूर्ण दगडाचं कलर आहे. दिलेलं. हा हम्म. हे नागनाथ जे म्हणतात तर त्या ठिकाणी एक नागाच्या मूर्ती आहे. ह्या ठिकाणी हा, हा. ही गणपतीची मूर्ती आहे. हे नागांची मूर्ती समजा. हा ही गणपती. हे या गणपती सगळ्या जुन्याच मूर्ती आहेत समजा. सगळ्या जुन्या मूर्ती आहेत. पिंड वगैरे सगळं. हा हा नंदी आहे समजा आपल्या मंदिराचा मेन. हा मंदिराचा मेन नंदी. अच्छा. हे शंकर पार्वतीची मूर्ती हा, हा, हा. फार जुनी मूर्ती आणि काही जीर्ण झालेल्या मूर्ती आहेत. अच्छा. हे शंकर पार्वती. हा बाबाजी ह्या मूर्त्या कोणाकोणाच्या आहेत? ये नहीं समझ आता जिसको जो परख वक्त ह्या सगळ्या जुन्या ये मूर्त्या मूर्ति आहेत. समझ में नहीं आती क्या? नहीं समझ में आता है। हाँ। ये गणपति दिख रहे हैं। हाँ, हाँ। यहाँ पे कुछ पादुका जैसा है पाया है ना? ये हाँ ये पादुका है, ये गणपति जी जैसा दिख रहा है। गणपति दिख रहे हैं। हाँ, ये हरिओम। ये समझ में नहीं आते हाँ। समझ। ये शेषनाग की है का आता? हाँ, ये नाग शेषनाग की दिख रहा है। अरे वो दोनों तो ये समझ में आता जंगली जानवर कौन सा है उस समय कौन सा ये जो महाराज थे ना उन्होंने मंदिर बनवाया ना, हाँ, हाँ। तो उनके समय के उस समय कौन सा वो प्राणी रहते थे कि जो अभी तक फोटो है उनका। हाँ। वो जो महाराज है उसमें उन्होंने बनाए वाले मंदिर। उन्होंने हाँ। अच्छा। और ये ये भी तभी ये का उनके समय का प्राणी उनके साथ जो रहते थे होंगे। हाँ, हाँ, तो अब वो कौन सी प्राणी है यही किसी को समझ नहीं आता। हाँ। नागनाथ मंदिराला आपण आजूबाजूची माहिती घेतली. आता आपण मेन मंदिराकडे जाऊ. त्या ठिकाणी हाँ। मंदिराच्या प्रवेशद्वारावरच गणपती हाँ। असं कोरीव मध्ये हे केलेलं आहे. हाँ, गणपती. कलरिंग मध्ये फक्त ते दिसत नाहीये. हम्म। हा पूजेसाठी आणि याचा हा एक प्रकारचा छोटासा सभा मंडप आहे. आणि हे खालचं हे जे आहे कासव हा याच्यावर हे महादेवाचा जो महाशिवाचा टोप आहे हा त्यावरचा टोप हा त्यांनी इथं काढून ठेवला आहे. पण त्याच्या खाली कासव आहे. अच्छा. मंदिराचं पूर्ण बांधकाम हाँ। सगळं पाहता दगडी नक्षीकामातून हा झालेलं. लोक जो आहे तो पिंडीवर असतात आपल्या. हा पिंडीवर असतो. अच्छा. शिवरात्रीला उत्सवाच्या वेळेस अच्छा. श्रावण सोमवारी श्रावण महिन्यात. हा तर तो सध्या इथं काढून तो सध्या इथं काढून ठेवलेला आहे. ठेवला. बाकी इथं काय वगैरे आपलं हा, हे सर्व पूर्ण जुनं नक्षीकाम आहे. आणि मंदिराची जी पूर्वी पूजेचे साहित्य वगैरे ठेवायचं असेल तर त्यासाठी अशा जुन्या छोट्या स्वरूपाच्या या ठिकाणी खोल्या एक तिकडे पण आहे आणि एक इकडे पण आहे. हा, हा. समजा पूजेचं सामान वगैरे पूजेचं सामान वगैरे ठेवण्यासाठी. हे इथं विठ्ठल रुक्मिणी मूर्ती आहे. हो ते नवीन बसवलेली की हा. हे ह्या नवीन प्रतिष्ठापना केलेली विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराची. हा. आणि ह्या मंदिरामध्ये हा मंदिर पूर्वी जंगलामध्ये हा. होतं. जंगलामध्ये असल्यामुळे काय व्हायचं की या ठिकाणी संध्याकाळी सगळ्यात मोठी अडचण ही प्रकाशाची पडायची. हा. तर या ठिकाणी पहा तुम्ही असे हे जे काही कोनाडे आहेत सर्व छोटे 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 इकडल्या साईडला पण आहेत आणि इकडल्या साईडला ते सर्व दिव्यांसाठी येतं की त्या दिव्याच्या उजेडामध्ये या ठिकाणी संध्याकाळी सकाळी पण सूर्य हे होईपर्यंत प्रकाश राहावा याच्या उद्देशानं ही जुन्या बांधकामातून पुरून केलेले कोनाडे त्यामध्ये दिवे ठेवले जायचे त्यावेळेस. आणि मला तुम्ही ते वाटलं मंदिराची आपल्याला ती अख्खा इथे सांगितली मग तुम्ही तिथे 12 मध्ये ते जे ते खोदलं होतं काय असं? हा त्यामध्ये विषय असा झाला होता की एक जुने भक्त होते साळेगाव या ठिकाणचे. तर त्या भक्तांचे वयोवृद्ध झाले होते. ते दर सोमवारी या ठिकाणी यायचे. म्हणजे या ठिकाणी म्हणजे औंढ्याला जायचे. ते औंढा नागनाथाचे भक्त होते आणि ते खूप थकल्यामुळे त्यांनी देवाला विनंती केली की मला तुझं रोज दर्शन घ्यायचंय आणि ते दर्शन घ्यायचं असल्यामुळे मला तू दृष्टांत दे जेणेकरून मला तुझी सेवा घडेल. त्यावेळेस देव त्याच्या स्वप्नात आले आणि त्यांनी सांगितलं की शिवली आणि
पाथोडच्या माळातला जो डोंगर आहे तो डोंगर खांदावा लागेल तुम्हाला, तोपर्यंत खांदायचा जोपर्यंत रक्त लागत नाही म्हणून. तर तो त्यांनी त्या याच्यात खाणला. खाणल्यानंतर त्या ठिकाणी ते रक्त लागलं, मग त्याच्या खाली महादेवाची पिंड सापडली, तीच ही आतली पिंड आहे. आणि मग त्या ठिकाणी मग बाकी उर्वरित जे कोणी त्या वर्षी राजे महाराजे बाकीचे जे काही संस्थानिक होते त्यांनी या ठिकाणी भेट दिली. मग मंदिराचं बांधकाम त्या ठिकाणी केलं. बांधकामात नंतर पाणी येत असल्यामुळे बाजूला बारव देखील सापडल्या, 2 बारव आताच बाबाजींनी त्याबाबत सांगितलं. आणि आजही तर भाविक भक्त येत असतात दर्शनासाठी. मग ते खाजत असताना समजा ते रक्त लागलं होतं, समजा ते पूर्ण रक्त बाहेर असं उडालं होतं त्यावेळेस. आणि ती जी एक निशाणी होती देवाची की बाबा ते त्या ठिकाणी आहे म्हणून, मंदिर खाली पिंड आहे म्हणून. ह्या मंदिरात असा एक नियम आहे की जे कोणी भाविक भक्त आहेत त्या भाविक भक्तांना ह्या इथपर्यंत तुम्हाला शर्ट काढून येऊन दर्शन घेता येतं. परंतु जर तुम्हाला गाभाऱ्यात जाऊन जर दर्शन घ्यायचं जर असेल तर तुम्हाला अंगावरचा सदरा हा काढावा लागतो बाहेर. मंदिराचा असा हा कडक नियम आहे. परंतु मॉडर्न युग आहे, सायन्सच्या याच्यामध्ये कोणी ह्या गोष्टी मानतं किंवा मानत नाही. शेवटी प्रत्येकाची आपापली श्रद्धा आहे, आस्था आहे. परंतु या ठिकाणचे जे भाविक भक्त आहेत जे वर्षानुवर्षापासून इथे येतात तो हा नियम कधीच चुकवत नाही. ते इथं आल्याच्या नंतर गाभाऱ्यात प्रवेश करण्याच्या अगोदर आपल्या अंगावरचा शर्ट असेल सदरा असेल तो काढतात. आणि जो बेल्ट आहे चांबड्याचा असेल, जो काही कमरेचा पट्टा आहे तो सुद्धा बाहेर काढावा लागतो दर्शनासाठी. आणि जर तुम्हाला पूजा करायची जर असेल तर आंघोळ करूनच त्या ठिकाणी जायचं आणि पूजा करायची. आणि आंघोळ केल्यानंतर काही खाऊ नये, तसेच जाऊन पूजा करावी तरच त्या ठिकाणी पूजेचं फळ मिळतं. असं या ठिकाणी एक प्रथा याची आहे. आणि ते जे हे करत असताना खोदत असताना जी जखम झाली ती आहे जखम, ती आजही त्या ठिकाणी महादेवाच्या पिंडीवरती जखम आहे. ती आता याची पूजा झाल्याच्या नंतर आपण दाखवतो मी तुम्हाला. ती पण खोदत असताना जे लागले होते जे लागलं तीच जखम आहे, तीच जखम आज आहे या ठिकाणी. हे स्वयंभू महादेवाचं पिंड आहे या ठिकाणी. आणि जे आता बाबाजींनी आणि यांनी सांगितलं होतं की या जखम झालेली जी खून आहे ती खून ह्या मूर्तीच्या ह्या ठिकाणी पाहायला मिळते. मूर्तीच्या ह्या ठिकाणी ही खून पाहायला मिळते. ते आजही त्या ठिकाणी जखमेची ही खून आहे, ही खून आहे. या ठिकाणाहून पूर्वी रक्त आलं होतं आणि त्यानंतरच हे झालं होतं. त्या ठिकाणी हे सापडलं. अतिशय असं जुनं 13व्या शतकातलं हे असं मंदिर आहे. ती खून दाखवा वाटली इथं वर बनली होती कुठतरी. हे काय ही खून या ठिकाणी आणि एक खालची एक खून, अशा 2 खून आहेत त्या ठिकाणी. ही एक खून आहे आणि ही एक खून आहे. ही एक खून आहे. या दोन्ही खुणा आहेत त्या ठिकाणी. समजा जे खोदत असताना जे लागलं होतं लागलेलं आहे, तिथून रक्त निघलं, तिथून रक्त आलेलं आहे. आणि त्यानंतर ते टीका तशीच खाली चालले गेले तर खालून पण त्या ठिकाणी झाले तर ती पण त्या ठिकाणी. बरोबर. अशी आख्यायिका वगैरे. आणि एक औंढ्याचं जे ज्योतिर्लिंग आहे त्या ज्योतिर्लिंगाचं एक खान म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जाते. तिथलचं खाना समजा मानलं जाते. हो. हे कशाचं मंदिर आहे? हे मंदिर नाही, एक समाधी आहे त्या ठिकाणी. जे पहिले जे आता यांनी सांगितलं की त्यावेळेसचे जे पहिले हे होते त्यांची समाधी. परंतु आता असं म्हणतात की आपल्या भारतामध्ये गुरु शिष्य परंपरेला किंवा भक्त आणि भगवंत ह्या परंपरेला जास्त महत्व आहे, पिता पुत्रापेक्षा जास्त महत्व. तर ते त्या ठिकाणचे पहिले पुजारी होते, त्यांनी समाधी घेतल्यानंतर त्यांचं सुद्धा त्याच स्वरूपामध्ये मंदिर या ठिकाणी बांधण्यात आलं. म्हणजे त्या मंदिरावर जे बाबाजीचं म्हणजे हे
ते सगळ्यात पहिले जे पुजारी होते साधारणतः 13-14 शतकातले हा. ते त्यांचं समाधी मंदिर आहे. पुजारी जे होते हा, त्यांचं समाधी मंदिर आहे. ठीक आहे. हे पण पूर्ण दगडाचं आहे. हा पूर्ण दगडी बांधकाम आहे. हा पूर्ण दगडी बांधकाम आहे. आतमध्ये सुद्धा पूर्णपणे दगडी बांधकाम आहे. आता दादा ते वरचं कशाचं मंदिर आपलं ते हे जे इकडचं दिसतंय ते मारुतीचं मंदिर. मारुतीचं. आणि तिकडं एक संत तुकाराम महाराज, हा संत सावता महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज अच्छा, हे नंतर बांधले समजा. हे नंतर ते मारुतीचं जे ते जुनं मंदिर आहे समजा. हो. ते दिसतंय. चला हो. बघू आपण ते. हे सगळं समजा जुनंच आहे इकडचं आहे. फक्त हे नवीन मंदिर बांधले. हे नवीन मंदिर बांधले. जे चुन्याचे बांधकाम असते तर त्याच्यानंतर त्या मातीच्या पांढऱ्या मातीचे बांधकाम असते तर ते वर्षानुवर्षापासून हे असे आहेत. यांना काही होत नाही. आणि आजकालचे रस्ते आणि पुलं लागली ढासळतात. हा, हे तर जुन्या वाड्यासारखंच आहे. पूर्ण जुन्या वाड्यासारखे. इकडे काय वस्ती वगैरे घर आहे का? मारुतीचं मंदिर होतं हे महादेवाचे मंदिर. या, हे त्यावेळेसचा जुना मठ होता या ठिकाणचा. अच्छा ठीक आहे. हा, हा 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 जुना मठ होता इथला. हा 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 तो जुना आड. अच्छा, हा आड आहे इथं. हम्म, हा पण जुनाच आहे का? हा पण जुना आड आहे. हे कोणत्या काळातलं मंदिर असेल साधारणतः? बाबा, हे कातीन साहेब सापाची. हं? सापाची कातीन. हा 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 जुनं बांधकाम आहे. आता पुन्हा आटला हाड. हा हा दिसतंय का? हे कोणत्या काळातलं म्हणले तुम्ही साधारणतः? ते साधारणतः एक 14-15 शतकातलं असावं. हा हा मग काय सापाची काळजी. हे काय मग असं मठ होतं का पूर्ण? हा मठ होता. कोणी राहायचं का पहिले? त्या मंदिराच्या देखरेखीसाठी हा मठ होता. अच्छा, त्या मंदिराच्या देखरेखीसाठी हा मठ असायचा. हा हा जसं म्हणलं पहिले तिकडे. नाही, ते मारुतीच्या बाजूच आहे. माझ्या लक्षात बाली आहे. मारुतीच्या पलीकडे बाहेर आहे का? हा, हे महादेवाचं समजा. महादेवाचं. हे मंदिर पण त्याच काळातलं. त्याच काळातलं. वरतून खाली. जास्त करून इकडे येत नाही. हो का? इकडे येतच नाही कोणी. बांधकाम आहे सगळं हे सोन्याचं. हे पूर्ण जुन्याचं बांधकाम आहे ना? सोन्याचं बांधकाम हे त्या काळातलं समजा. त्या काळातलं. जुना वाडा वगैरे असल्यासारखंच आहे ना? जुना मठ होता हा. हे पलीकडून पाठीमागे याच्या हा जुना मठ आहे. पूर्वीच्या ह्या व्यवस्था होत्या सगळ्या. इकडं पण एक असं आहे घराची वस्ती सारखंच आहे. हा हा म्हणजे इथं शिष्य परिवार किंवा भक्त परिवार समजा शिष्य असं का? परिवार भक्त परिवार. कारण पूर्वीचे जे मठाधिपती या ठिकाणी होते ते इथेच राहायचे. हा हा ही त्यांची जागा होती राहायची. ही या ठिकाणी ते राहायचे त्या ठिकाणी. वर लाकडाचं त्याचं. हे सापाची वारुळ वगैरे इथं. नावच लागणार हे. वाटलं इकडे दाखव मी आतून शूटिंग. नागापूर मध्ये कशाच नाव आहे नागापूर? हे नागापूर हे गावाचं नाव आहे. गाव हे आता गाव इथून पुढे सुरू होतं गाव. आपण जे आता पाहिलं ते गाव होतं. गावाच्या बाहेर आहे हे सगळं. म्हणजे किती दिवसापासून असं पडित आहे मग म्हणजे असं कोणी राहत नाही वगैरे? कितीतरी वर्षांपासून पडित. हो का? हा, पाठीमागे पूर्ण ते दगडी दिसते. हो, पूर्ण दगडी. पूर्ण कासार त्याच्यावर पण गवत उगवलंय. म्हणजे कोणी लक्षात देत नाही इकडे. कोणीच लक्ष देत नाही. मग या त्या पिंडीची पण पूजा वगैरे काही करत नाही? होते ना, पूजा होती त्या ठिकाणी. पण बाकीच्या याची काही त्या ठिकाणी हे होत नाही. अच्छा, चांगलं जुनं बांधकाम आहे का? असं पडून दिलं काय? हो का? अच्छा, ही जुंजी नाही का?
हे मारुती मंदिर इकडे, हे मारुतीचं मंदिर. इकडे मारुती. हे कसं आपलं हं? हे ते 3 मंदिर हा, आहेत. हा. एक तुकाराम महाराजाचं, एक सावता महाराजाचं आणि एक ज्ञानेश्वर महाराजाचं. अच्छा, हे नवीन बांधकाम. हा, हे नवीन बांधकाम. हे नवीन बांधकाम आहे. अच्छा, लावलेले आहेत वाटतं मंदिर. हा. इथं काय मंदिर आहे का? ह्या 2 देवीच्या मंदिर आहेत. हा हा आता इथं खास आणलं त्याच्यासाठी हा. की तुम्ही जे पाहिलं हा, हा. ते त्याच्या जवळून पाहिलं. अच्छा. त्याचा जे काय म्हणते ड्रोन व्ह्यू हा. हा तुम्हाला इथून पाहायला भेटेल सगळ्या एरियाचा. हे देवी मंदिर आहे. हे देवीचं मंदिर आहे. हे तेलाची देवी आहे आणि ती पलीकडली शेंद्राची देवी. आणि हा, इकडे पाणी हे खोल आहे इकडे. आता समजा वरती डोंगर आहे, पूर्ण 5000 जरी आला इकडे पाणी आलं पाहिजे. गेला पाहिजे. हा. फक्त वर पाणी काय राहत. फक्त त्या 12 मध्ये पाणी, बाकी इकडे कुठं विज्ञानाला पाणी? सुद्धा आव्हान देणारे हे आपलं हे जुनं पूर्ण तंत्र कोरडं आहे. पडलेलं आहे ना हे. हा? कोरडं पडलेलं आहे. एवढं ढग पडले खाली, त्या विहिरीला सुद्धा पाणी नाही. आणि तिथं पाणी आहे. हे काय ती एक विहीर आहे तिथली, ती पलीकडली ती दुसरी एक विहीर आहे. ह्या पाय ती पलीकडे विहीर. ह्या पाय त्यातले स्थानिक सांगतायत की हे विहिरी सुद्धा कोरड्या पडल्या. काय म्हणलं बाबाला विचारा पण. काय म्हणलं बाबा? कोड्या पडेल आहे म्हणलं. या विहिरी का? हा, हे 2-3 विहीर आहे ना, कोड्या पडेल आहे. हा हा. फक्त त्या बारालाच पाणी फक्त राहतं. बारवाला धावताला पाणी, बाकी इकडे हे सगळं कोरडं राहतं. सगळं गोड. इकडे फक्त पावसाळ्यात येत असेल का? पावसाळ्यात आता हे तळ फुटलेलं आहे, ते तिथं फुटलेलं आहे. नाही तर आता लोक पाणी असतं त्याच्यात. हा का? हा अच्छा अच्छा. फक्त पावसाळ्यात येत समजा. हा. कसं काय होत असं बरं बाबा, असं तिकडे पाणी राहतं इकडे? आता त्याच्या देवाची देवाच्या याच्यामध्ये नाही का? हा. बा, मंदिराचं काय आहे? ह्या 2 मंदिर इकडे आहे, ते देवीचं कसं मंदिर काय? तिकडे आहे. देवीची पूर्वीपासून आहे बाबा. पूर्वीपासून? आम्ही कळायच्या आधीपासून. हा का? मग आम्हाला त्याचं काय इतिहास काही माहित नाही तुम्हाला? नाही नाही, आपल्याला नाही माहिती. हा का? आतापर्यंत आपण बघितलं नागापूर शिवलीजवळ असलेल्या गावामध्ये असलेलं एक तीर्थक्षेत्र आणि त्याच्या बाजूचे असलेले मंदिर, याची सर्वांची आपण आतापर्यंत माहिती घेतलेली. आणि हे पण माहिती घेतलेली आहे की विज्ञानासमोर एक आव्हान उभं करणारं हे मंदिर आहे की अशा या रखरखत्या उन्हामध्ये आजूबाजूला कुठेच पाणी नाहीये. एवढं खाली खोल सुद्धा पाणी नाहीये, पण त्या ठिकाणी त्या बारवात पाणी आहे. याचा आपण याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये जालना जिल्ह्यामध्ये असे खूप स्थळ आहेत जे लोकांपासून त्यांना माहिती, त्याचा एवढा प्रसार प्रचार झालेला नाहीये. त्याला हिडन प्लेसेस म्हणतात. आणि आमचे हे दोन्ही मित्र वैभव सराटे आणि आदित्य उगले, या दोघांनी एक चांगला उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे की हे जे लपलेलं सत्य आहे किंवा हे जे हिडन प्लेसेस आणि त्याचे जे रहस्य आहेत हे शोधण्याचं काम जे आमचे दोन्ही मित्र करायला लागले, हे अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आहे. माझी या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व व्ह्युअर्सला आणि महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे की हे तीर्थक्षेत्र फार जुनं आहे आणि या ठिकाणी पायाभूत सोयी सुविधांचा विकास करावा. या ठिकाणी अत्याधुनिक दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून हे तीर्थक्षेत्र प्रसिद्धीस येईल. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं औंढा नागनाथचं हे एक ठाण आहे आणि या ठिकाणी शासनाने लक्ष देण्याची गरज आहे आज रोजी, जेणेकरून या ठिकाणाची प्रसिद्धी होईल. आणि एक जागृत देवस्थान आहे या ठिकाणी. या देवस्थानच्या संदर्भात याच्या ऑलरेडी पण बरेच व्हिडिओ व्हायरल झालेले आहे की महादेवाच्या पिंडीवर साप खेळताना, नाग खेळताना, याचे असे ऑलरेडी बरेच व्हिडिओ या ठिकाणी व्हायरल झालेले आहेत. तर माझी याच्या माध्यमातून विनंती शासनाकडे की या ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्यावी. माझा परिचय द्यायचा असला तर मी ऍडव्होकेट आकाश सेवलीकर, जालना जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये काम करतो आणि या ठिकाणी दर सोमवारी येतो, महादेवाची पूजा करतो. देवाची आणि आमची प्रार्थना असते की सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कष्टदुःख भाग भवे, अशी आमची सगळ्या जगाची समृद्धी हो, अशी आमची या ठिकाणी महादेवाला प्रार्थना असते. एवढंच बोलतो मी.
जय भोलेनाथ. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण श्री नागनाथ मंदिर नागापूर या ठिकाणाची सविस्तर माहिती घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बाकी आपल्याला माहिती देण्यामध्ये सहकार्य केल्याबद्दल श्री आकाशजी जोशी व श्री सूरजजी रागाटे यांचे मनपूर्वक आभार. ब्लॉगला शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचेही खूप खूप धन्यवाद. ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला मग भेटूयात आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.